मेरे से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिभूत नाम है सपोत्र लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू यीशु ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु का निग्रह है. प्रभु ने और भी एक दिन प्रभु का पवित्र उपस्थिति में हमको देख रहा है. आणि ही देवाची कृपा आहे की अजून एक दिवस प्रभूने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला घेऊन आला. प्रभु का वचन जानना सीखना बहुत आशीर्वादायी बात है. प्रभूचं वचन जाणणं आणि शिकणं खूप आशीर्वादाची गोष्ट आहे. खास करके जिंदगी एक ही मौका है आणि विशेष करून आपलं हे जे आयुष्य ती एकच संधी आहे. और इसमें अगर हम जिस बात को जानना चाहिए अगर नहीं जाना उसके अनुसार जीवन नहीं बिताया अनंत काल का नुकसान है. आणि या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला जाणायला पाहिजे त्या जर आपण नाही जाणल्या आणि त्याच्या अनुसार जर जीवन नाही जगलं तर सार्वकालिक जीवनाचं आपलं नुकसान आहे. और हमें जो भी कार्य करना है वो बहुत ईमानदारी वफादारी के साथ उत्साह के साथ करना है. आणि आपल्याला जे काही काम करायचं ते खूप इमानदारीने खूप उत्साहासोबत करायचं तो आहे. कई लोग कई काम करते जरूर है लेकिन वो पट्टी के रूप में करते. आणि पुष्कळ लोक पुष्कळ प्रकारचं काम करतात. ते करतात निश्चितच पण ते काहीतरी करावं म्हणून करतात. प्रभु की दृष्टि में उसका कोई मूल्य नहीं. आणि देवाच्या दृष्टीने त्याचं काही महत्त्व नाही. हमारे जीवन में हम जो भी काम करता है बहुत सच्चा आत्मा की प्रेरणा से बड़ी उत्साह से बहुत ईमानदारी में करना चाहिए. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतो ते खूप आत्म्याच्या प्रेरणेने आणि उत्साहाने करायचं आहे. और खास करके इन दिनों में हम लोग प्रभु का दृष्टि में सबसे मूल्यवान बात मंडली है. मंडली के ऊपर हम लोग ध्यान कर रहे हैं. आणि या दिवसामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या दृष्टीने मंडळी आणि मंडळी संबंधाने आपण आता अध्ययन करत आहोत. और आज से जो क्लास है बहुत डीप क्लास है. आप लोग बहुत प्रार्थना के साथ रहेगा तभी समझेगा. आणि आजपासून जो क्लास आहे तो खूप डीप क्लास आहे. तुम्ही प्रार्थनेपूर्वक राहाल तरच तुम्हाला समजेल. क्योंकि हम लोग एक एक दिन जैसा आगे बढ़ेगा थोड़ा और गहराई में उतरते जाएगा. आणि एक एक दिवस जसं जसं आपण पुढे जाऊ तेवढं जास्त अधिक गहनतेमध्ये उतरत जाऊ. तो मंडली क्या है मंडळी काय आहे का कई उत्तर है आणि त्याचे पुष्कळ उत्तर है आहे. ना. जब हम एफएससी दूसरा अध्याय का 15 वचन में पढ़ता है आणि इफिसकाराचं पत्र दुसरा अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. मंडली एक नया मनुष्य है. आणि मंडळी एक नवीन मनुष्य आहे. इस नया मनुष्य में कौन कौन है. आणि या नवीन मनुष्यामध्ये कोण कोण आहे. इसमें यहूदी भी है और अन्य जाति के लोग भी है आणि या ठिकाणी यहूदी पण आणि अन्य जातीचे लोक पण आहेत. ना. आज बहुत लोग माना ऐसे भी सिखाता है माना मंडली बोलेगा तो सर्व अन्य जाति के लोग हैं. आणि लोक अशा प्रकारे सुद्धा शिकवतात की मंडळी म्हटलं म्हणजे फक्त अन्य जातीचे लोक. ऐसे भी शिक्षण है. आणि अशा प्रकारचं सुद्धा शिक्षण आहे. आप लोगों को शायद उसके बारे में इतना मालूम नहीं. आणि कदाचित तुम्हाला त्याच्या संबंधाने एवढी माहिती नाही. मतलब वो लोग बोलते हैं कि उसमें बिल्कुल यहूदी लोग नहीं है मंडली में. आणि ते लोक असे शिकवतात की मंडळीमध्ये यहूदी लोक नाहीये. लेकिन प्रभु का वचन ऐसे नहीं बोलता. आणि प्रभूचं वचन आपल्याला असं नाही शिकवत. मंडली की शुरुआत में जो विश्वास में आया पूरा लोग यहूदी लोग थे. आणि मंडळीच्या सुरुवातीला जे लोक विश्वासामध्ये आले ते सगळेचे सगळे यहूदी होते. है ना. आपको मालूम है कि मानव पहला ही प्रचार में करीब 3000 लोग जो उद्धार पाया वो सारे लोग यहूदी लोग थे. आणि पेत्राच्या पहिल्याच प्रचारामध्ये जे 3 लोकांनी तारण प्राप्त केलं ते सगळेच्या सगळे यहूदी होते. फिर 5000 हो गया. आणि मग त्याच्यानंतर 5000 झाले. मतलब फिर वो बढ़ते गया. आणि मग ते वाढत गेले. बोलने का अर्थ क्या है. सांगायचा अर्थ काय आहे. मतलब मंडली मतलब एक नया मनुष्य है. आणि मंडळी एक नवा मनुष्य आहे. इस नया मनुष्य में थोड़ा वो वचन को पढ़िएगा. आणि ते वचन एफएससी 2:15 इफिसकाराचं पत्र दुसरा अध्याय 15 वचन वाचा. अपने शरीर में बैठ हाँ। अर्थात वह व्यवस्था हाँ। जिसकी आपने विधियों के रीति पर की हाँ। मिटा दिया कि दोनों से अपने में एक नया मनुष्य उत्पन्न कर ले. दोनों से बोलेगा तो कौन है वो दोनों. यहूदी और अन्य जाति. हाँ मतलब वो पहले से ज्यादा पढ़ना पड़ेगा लेकिन आपको शॉर्ट में बोलेगा तो आपको भाग पूरा मालूम. वो यहूदी और यूनानियों के बारे में बोलता है. आणि वरपासून जर आपण वाचत गेलं तर आपल्याला समजतं की या ठिकाणी जे लिहिलेलं आहे ते यहूदी आणि युनानी यांच्या संबंधाने लिहिलेलं आहे. वो एक नया मनुष्य बनाए. आणि त्यांच्यामधून एक नवा मनुष्य बनवावा. मंडली एक नया मनुष्य है. आणि मंडळी एक नवा मनुष्य आहे. मतलब आपको मालूम है अनंतता का संबंध में नया नियम में 2 बड़ा भेद है. आणि सार्वकालिक जीवनासंबंधाने नवीन करारामध्ये 2 रहस्य आहे. बहुत अच्छी तरह उसको ध्यान से सुनना. आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. मतलब नया नियम में अनंतता का संबंध में 2 भेद की बातें हैं. आणि नवीन करारामध्ये सार्वकालिक जीवनासंबंधाने 2 रहस्याच्या गोष्टी आहेत. कौन बोलेगा क्या क्या है. आणि कोण सांगेल की त्या काय काय आहे. मसीह और मंडली. और दूसरा कलीसिया. बहुत बड़ी बात है कि मानो आप लोगों ने नहीं बोला प्रभुदास ने बोला तो बहुत बड़ी बात है कि
मालूम ये दो भेद क्या क्या मालूम है? आणि हे दोन रहस्य काय काय तुम्हाला माहिती आहे? परमेश्वर का भेद मसीह आणि ख्रिस्ताचं रहस्य परमेश्वराचं रहस्य ख्रिस्त और मसीह का भेद मंडली। आणि ख्रिस्ताचं रहस्य मंडळी। ये दोनों बाइबल का सबसे बड़ा भेद है। आणि हे दोघंही बायबलचे सगळ्यात मोठं रहस्य आहे। ऐसा भेद बोल करके ऐसा 18 बातें हैं बाइबल में। आणि रहस्य म्हटलं म्हणजे अशा 18 गोष्टी आहे बायबल मध्ये। पिछले के दिन में हम लोग 11 बातों में एक क्लास लिया था। आणि मागील दिवसामध्ये 11 गोष्टीचा तो क्लास आपण घेतला होता। अभी वो बातों में हमारा अभी जाने की जरूरत नहीं। आणि त्या गोष्टीमध्ये आता आपल्याला जाण्याची गरज नाही। और जो मंडली की जीवन को समझने के लिए ये दोनों भेद की बात बहुत महत्वपूर्ण बात है। आणि मंडळी जीवन समजण्याकरता या दोन गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे। मतलब भेद को उत्पन्न करता आणि रहस्य जे आहे ते रहस्याला उलगडतं। समझ में आ रहा है? लक्षात आलं का? भेद को उत्पन्न करता। एक रहस्य दुसऱ्या रहस्याला निर्माण करतं। मतलब परमेश्वर का भेद मसीह का भेद मंडली को उत्पन्न करता। आणि परमेश्वराचं रहस्य ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं रहस्य जे आहे ते मंडळीला उत्पन्न करतं। वो प्रयोग वाला बहुत ध्यान से समझना। आणि तो शब्द प्रयोग खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। है ना? मतलब परमेश्वर का भेद मसीह को उत्पन्न करता आणि परमेश्वराचं रहस्य ख्रिस्ताला उत्पन्न करतं और मसीह का भेद मंडली को उत्पन्न करता। आणि ख्रिस्त त्याचं रहस्य मंडळीला उत्पन्न करतं। मतलब परमेश्वर का अनंतता का सबसे बड़ा योजना प्रभु यीशु मसीह, उसका केंद्र प्रभु यीशु मसीह। आणि देवाची सर्वकालीन जीवनाची योजना त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। मसीह में केंद्रित करके सारा कार्य है। आणि ख्रिस्तामध्ये केंद्रित होणं सर्व कार्य आहे। है ना? जब कोलोसियों का पत्री उसका दूसरा अध्याय का 19 वचन, गलातीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 19 वचन। और उस शिरोमणि को पकड़े नहीं रहता, हाँ। जिसने सारी देह जोड़ों और पट्टों के द्वारा पालन पोषण पाकर हाँ। और एक साथ गढ़कर हाँ। परमेश्वर की ओर से बढ़ती जाती है। ये परमेश्वर की ओर से मसीह में बढ़ने का प्रबंध प्रभु ने कैसा किया है करके यहाँ पर कोलोसियों की मंडली में पौलुस सुंदर चित्र देता है। आणि ख्रिस्ताच्या द्वारे मंडळी कशा प्रकारे वाढल्या जाते याची सर्व योजना जी आहे ते परमेश्वराने कशा प्रकारे केलेली आहे हे प्रेषित पौल या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे वर्णन करत आहे। परमेश्वर का सारे बातों का केंद्र बिंदु यीशु मसीह है आणि परमेश्वराच्या सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। और यीशु मसीह में सब कुछ। जब एफिसियों का पत्र पहला अध्याय उसका 11 अध्याय से पढ़ा। आणि इफिसकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 10 वचन वाचा। संयोगी पूरे होने का ऐसा प्रबंध हो कि जो कुछ स्वर्ग में है हाँ। और जो कुछ पृथ्वी पर है हाँ। सब कुछ वह मसीह में एकत्र करे। देखा, सब कुछ मसीह में एकत्र करे। आणि सर्व काही ख्रिस्तामध्ये एकत्र करावं बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। उसका 3 का 11 पढ़िएगा एफिसियों। इफिसकाराचं पत्र तिसरा अध्याय त्याचं 11 वचनही वाचा। उस सनातन मनसा के अनुसार हाँ। जो उसने हमारे प्रभु यीशु मसीह में की थी। हाँ, देखा, प्रभु यीशु मसीह में उस सनातन मनसा के अनुसार प्रभु ने किया हुआ ये कार्य है। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्या सनातन इच्छेच्या अनुसार देवाने केलेलं हे कार्य आहे। मतलब हरेक बातों का केंद्र प्रभु यीशु मसीह आणि सर्व गोष्टीचा केंद्र जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। और मानव बाइबल का सबसे बड़ा भेद बोलेगा तो आणि बायबलचं सगळ्यात मोठं रहस्य जर म्हटलं तर मानव मसीह और मंडली है। आणि ख्रिस्त आणि मंडळी आहे। है ना? इसका बारे में इसलिए हमको मानव प्रभु प्रकट करके देना चाहता है। वो प्रकाश पाना मंडली जीवन में आया हुआ हर एक पवित्र लोगों का एक बड़ा कर्तव्य है। आणि म्हणूनच याचा प्रकाश जो आहे तो प्रभू आपल्याला प्रकट करून देऊ इच्छितो, म्हणून मंडळी जीवनामध्ये आलेल्या प्रत्येकाला तो प्रकाश प्राप्त करणं गरजेचं आहे। अब उदार पाया बोल करके फिर बाद में अपना इच्छा से चलना नहीं पड़ी। आणि तारण प्राप्त झालं म्हणून आपण आपल्या इच्छेमध्ये नाही चालायचं। मंडली जीवन में प्रवेश कराया हुआ परमेश्वर को हमारे बारे में एक बहुत बड़ा गहरा उद्देश्य है। आणि आपण जे मंडळी जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या जीवनासंबंधाने परमेश्वराचा एक खूप अद्भुत असा उद्देश आहे। है ना? इस यूनिवर्सल का सबसे बड़ा महत्व की बात मंडली है, मंडली और यीशु मसीह है। आणि या संबंध विश्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस्त आणि मंडळी ही आहे। एफिसियों उसका 5 अध्याय का 32 वचन। आणि इफिसकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 32 वचन। यह भेद तो बड़ा है, पर मैं यहाँ मसीह और कलीसिया के विषय में कहता हूँ। हाँ, देखा, मतलब ये भेद बड़ा है। वो क्या है? वो बड़ा भेद मसीह और मंडली है। आणि हे रहस्य मोठं आहे आणि हे मोठं रहस्य काय आहे की
ख्रिस्त आणि मंडळी आहे. तो हम प्रभु में आने के बाद आपण प्रभू मध्ये आल्यानंतर मतलब मसीह परमेश्वर का वेद है, ये बात का सही ज्ञान पा करके आणि ख्रिस्त हे मंडळीचं रहस्य आहे या गोष्टीचं खरं ज्ञान प्राप्त करून मतलब मंडली प्रभु का शरीर है, मैं शरीर का अवयव है, इसका भी समझ रख करके कैसे जीना है, ये बात को हमें जानना है. आणि मंडळी जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि मी त्या शरीराचा एक एक अवयव आहे. या गोष्टीचं रहस्य जाणून मी कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे हे सुद्धा आपण शिकायला पाहिजे. वचन में जो बात बताया अपनी वो सत्य बताया, आणि प्रण वचनामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या सत्य सांगितल्या. उस वचन के साथ मेरा जीवन कैसा मिलता है, आणि त्या वचनाच्या सोबत माझं जीवन कशा प्रकारे मिळतं. है ना. मंडली प्रभु का शरीर है करके सबको मालूम. आणि मंडळी जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. हम सारे उद्धार पाए हुए लोग मंडली का एक एक अंग है. आणि आपण तारण प्राप्त झालेले सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे एक एक अवयव तो आहोत. प्रभु ने हमको शरीर में एक एक स्थानों में लगा कर रखा है. आणि प्रभूने आपल्याला त्याच्या शरीरामध्ये एक एक ठिकाणी ते ठेवलेलं आहे. उसको सबको अपना अपना कुछ काम है, आणि त्याच्या प्रत्येकाला आपापलं काही काम आहे. वो काम मैं कैसे निभाता है आणि ते काम मी कसं करतो वो जानना जरूरी बात है. आणि हे जाणणं गरजेचं आहे. रोमियो का पत्री 12 अध्याय उसका 4-5 वचन. रोम त्याचा 12 अध्याय त्याचं 4 आणि 5 वचन. क्योंकि जैसे हमारी एक देह में बहुत से अंग है हाँ. और सब अंगों का एक ही सा काम नहीं. हाँ, देखा, सब अंगों का एक ही सा काम नहीं है, आणि सर्व अवयवांचं एकसारखं काम नाहीये. है ना. सबको अलग अलग उसका काम है. आणि प्रत्येक अवयवाचं वेगवेगळं काम आहे. ये तो हम सामान्य रीति में अपनी शरीर की ओर देखेगा तो हमें समझने के लिए कोई दिक्कत नहीं, आणि साधारण रीतीने आपण आपल्या शरीराचं कडे जर बघितलं तर आपल्याला हे समजण्याकरता कठीण नाही. है ना. कान का काम नहीं है आंख का, आणि जे कानाचं काम आहे ते डोळ्याचं नाहीये. ये हाथ का काम नहीं है पाँव का, आणि हाताचं काम नाहीये ते पायाचं. सबका अलग अलग काम है ना. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे. और जो सबको काम है. आणि प्रत्येकाला काम आहे. तो मसीह में आने के बाद में पहले बात मैं उस शरीर में कौन सा भाग में है और मेरा काम क्या है ये जानना चाहिए. आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर मी त्या कुठल्या भागामध्ये आहे आणि माझं काम काय आहे या गोष्टीला जाणणं गरजेचं आहे. मतलब मसीह जीवन को जानना है तो उस भेद को जानना बहुत जरूरी बात है. आणि ख्रिस्ती जीवनाला जर जाणायचं आहे तर ते रहस्य जाणणं गरजेचं आहे. जो भी उद्धार पाया उन सारे लोगों में वो भेद छिपा हुआ है. आणि ज्याचं ज्याचं तारण झालेलं आहे त्या प्रत्येकामध्ये ते रहस्य जे आहे ते दडलेलं आहे. जैसे हम पड़ोसियों का पत्री उसका पहला अध्याय का 27 वचन में, आणि कलासिकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 27 जिन पर वचनामध्ये परमेश्वर ने प्रकट करना चाहा हाँ. कि उन्हें ज्ञात हो हाँ. कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है उस अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है. और वह यह है हाँ. कि मसीह जो महिमा की आशा है हाँ. में रहता है. देखा यीशु मसीह हमारे में रहता है, वो एक बहुत बड़ा एक भेद है. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो हे खूप मोठं रहस्य आहे. हर एक लोग ये बात का समझ रह करके जीवन बिताना है. आणि प्रत्येकाने या गोष्टीची समज ठेवून जीवन जगायचंय. हम सब में मसीह है, आणि आपल्या प्रत्येकामध्ये ख्रिस्त येशू आहे. वो एक भेद है, आणि ते एक रहस्य आहे. वो परमेश्वर का भेद है. आणि ते परमेश्वराचं रहस्य आहे. तो हम मंडली प्रभु यीशु का भेद है. आणि आपण मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताचं रहस्य और आहोत. मंडली में हर एक लोगों में वो भेद मसीह रहता है. आणि मंडळीमध्ये प्रत्येकामध्ये ते रहस्य प्रभू येशू ख्रिस्त राहतो. ये बात को हमें सही रीति में जानना. आणि या गोष्टीला हे चांगल्या प्रकारे आपल्याला जाणायचंय. फिलिपियों पहला अध्याय उसका 19 से 21 वचन. आणि फिलिप्पियराचं पत्र पहिला अध्याय 19 ते 21 वचन. क्योंकि मैं जानता हूँ कि तुम्हारी जिद्दी के द्वारा और यीशु मसीह की आत्मा के काम के द्वारा इसका प्रतिफल मेरा उद्धार होगा. हाँ. मैं तो यही हार्दिक लालसा और आशा रखता हूँ हाँ. कि मैं किसी बात में लज्जित न हूँ. हाँ. पर जैसे मेरे प्रबल साहस के कारण मसीह की बढ़ाई मेरे देह के द्वारा सदा होती रही है, हाँ. वैसे ही अब भी हो. हाँ. चाहे मैं जीवित रहूं या मर जाऊं. हाँ. क्योंकि मेरे लिए जीवित रहना मसीह है हाँ. और मर जाना लाभ है. देखिए बेटे पौलो से यहाँ पर कितना हमारा अच्छा रीति में हमको ये बात को समझा रहा है. आणि या ठिकाणी प्रेषित पौल किती चांगल्या प्रकारे आपल्याला ही गोष्ट समजून सांगत आहे. मसीह जीवन को हर एक पवित्र लोग जानना चाहिए. आणि ख्रिस्ती जीवनाला प्रत्येक पवित्र भक्ताने जाणायचंय. ये हमारे चुनौती से हुआ काम नहीं है. आपण स्वतः निवड केलेलं हे काम नाहीये. प्रभु ने हमारे जीवन में कार्य किया. आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं. इतना बड़ा अनुग्रह महान परमेश्वर, राजाओं के राजा प्रभुओं का प्रभु, इतना महान परमेश्वर ने
हमें दुनिया से चुन करके अपने शरीर का एक भाग बनाया, यह बातों का समझ कितना गंभीर बात है। आणि राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू तो महान परमेश्वर याने आपल्याला या जगामध्ये निवडून त्याच्या शरीराचा एक अवयव बनवला, ही किती महान गोष्ट आहे। मतलब मसीह का भेद हमारा रोज का जिंदगी होना चाहिए। आणि ख्रिस्ताचं ते रहस्य आपलं दररोजचं जीवन राहिला पाहिजे। अगर आप इस बात को नहीं जानेगा तो आपका जिंदगी एक साधारण मनुष्य का जीवन बन गया। आणि जर या गोष्टीला आपण नाही जाणलं तर आपलं जीवन जे आहे ते साधारण मनुष्याप्रमाणे राहील। है ना? सही प्रकार अगर हमारा उद्धार का गौरव, उद्धार करने वाला प्रभु मेरे साथ है, ये बात का समझे रह करके जीवन नहीं बिताओगे तो आपका जीवन बाकी लोगों के जैसे रहेगा। आणि मग साधारण रीतीने प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारण करता है तो माझ्यामध्ये राहतो हे जाणून जर आपण जीवन नाही जगणार तर मग आपलं जीवन जे आहे ते साधारण मनुष्याप्रमाणे राहील। मसीह लोग इतना बड़ा स्थान पदवी प्रभु ने दिया भाई। आणि ख्रिस्ती लोकांना तेवढं मोठं स्थान आणि पद प्रभूने दिलेलं आहे। मंडली, वास्तव में मंडली के बारे में लिखा हुआ एक एक शब्द आप सही रीति में आत्मा में जानेगा तो प्रभु हमें कितना बड़ा पदवी दिया, ये बात को जान करके आप प्रभु को अधिक महिमा दे पाएंगे। आणि मंडळी संबंधाने तुम्ही जर योग्य प्रकारे जाणलं तर तुम्हाला समजेल की प्रभूने मला केवढं मोठं पद दिलेलं आहे, हे जाणून मग तुम्ही प्रभूचा गौरव करत जीवन जगाल। जब एफएससी 12 अध्याय का 23 वचन में मंडली के बारे में लिखा है कि वो मसीह की परिपूर्णता है। आणि इफिसकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की मंडळी जी आहे ती ख्रिस्ताची परिपूर्णता आहे। क्या लिखा है? पढ़ना उसको। यह उसकी देह है हाँ। और उसी की परिपूर्णता है। देखा, उसकी परिपूर्णता है आणि त्याची ख्रिस्ताची जी परिपूर्णता आहे। यो मंडली एक साधारण बात नहीं, आणि प्रिय मंडळी एक साधारण गोष्ट नाही। मंडली एक पुराना सृष्टि में आने वाला बात नहीं। आणि मंडळी एक जुन्या सृष्टीमध्ये येणारी गोष्ट हमें नाही। मालूम है गलातियों 6:15 में लिखा है कि मंडली नया सृष्टि है। आणि गलातीकराचं पत्र 6 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये आले असं लिहिलेलं आहे की मंडळी एक नवीन उत्पत्ती आहे। आज साधारण सारे लोग शैतान का गुलाम बन करके जीवन बिताता, आणि आज सर्व लोक सैतानाचे गुलाम होऊन जीवन जगतात। और एक मंडली का सदस्य हमेशा शैतान पर विजय पा करके जीता। आणि एका मंडळीचा सदस्य नेहमी सैतानावर विजय प्राप्त करत जीवन जगतो। बहुत गंभीर बात है ना? आणि खूप गंभीर गोष्ट आहे ना? है ना? शैतान के ऊपर दुनिया के लोग कभी भी विजय नहीं पा सकता। आणि जगाचे लोक सैतानावर कधीही विजय प्राप्त करू शकत नाही। विजय पाने वाला हमारे लोग सिर्फ मंडली के लोग हैं। आणि सैतानावर विजय प्राप्त करणारे लोक फक्त मंडळीचे लोक आहेत। हमारे पुराने नियम में जितने भी लोग हैं हरे हुए लोग हैं। आणि जुन्या करारामध्ये जे काही लोक आहेत ते सगळे हरलेले लोक आहेत। शैतान के सामने हार गया। आणि सैतानासमोर ते हरले। परंतु नया नियम में सिर्फ मंडली के लोग उस पर विजयी लोग हैं। आणि नवीन करारामध्ये फक्त मंडळीचे लोक जे आहेत ते विजयी लोक आहेत। तो कारण क्या है? त्याचं कारण काय आहे? आपको मालूम है? प्रकाशित वाक्य 12:11। आणि प्रकटीकरण त्याचा 12 अध्याय त्याचं 11 वचन। वे मेढ़े के लहू के कारण हाँ। और अपनी गवाही के वचन के कारण हाँ। उस पर जयवंत हुए। किस पर? जयवंत हुए किस पर? शैतान पर। शैतान पर विजय पाया। आणि सैतानावर त्यांनी विजय प्राप्त केला। मानो एक सच्चा मसीह व्यक्ति आणि एका खरा ख्रिस्ती व्यक्ती वो अपनी प्राण को भी अप्रिय जाना हुआ लोग हैं। आणि ते आपल्या जीवाची ही पर्वा न करणारे लोक हम आहेत। लोग इसको बहुत गहराई में देखेगा। आणि याला आपण खूप गहनतेमध्ये पाहू। प्रियो, हम लोग ये दुनिया के लोगों के जैसा जीने वाले लोग नहीं। आणि या जगाच्या लोकांप्रमाणे जीवन जगणारे आपण लोक नाही। दुनिया के लोग दुनिया की लालचों में, दुनिया की मोहों में बसे हुए हैं। आणि जगाचे लोक जगाच्या अभिलाषा आणि जगाच्या वासनेमध्ये फसलेले आहेत। परंतु सच्चा मंडली दुनिया के ऊपर विजय पाया वो लोग। आणि खरी मंडळी जी आहे ते या जगावर त्यांनी विजय प्राप्त केला आहे। कौन विजय पाएगा? आणि विजय कोण प्राप्त करेल? है ना? जो प्रभु से जन्मा, आणि जे ज्यांचा जन्म प्रभूपासून झाला जो सच्चा मंडली के लोग हैं। आणि जे खरे मंडळीचे लोक आहेत। पहले योगना उसका हमारे 5 अध्याय का 4 और 5 वचन। पहिला योहान त्याचा 5 अध्याय 4 आणि 5 वचन। क्योंकि जो कुछ परमेश्वर से उत्पन्न हुआ है हाँ। वह संसार पर जय प्राप्त करता है। देखा, प्रभु से उत्पन्न हुआ बोलेगा तो कौन है? आणि प्रभूपासून जन्मलेलं म्हटलं म्हणजे कोण आहे? मंडली है। मंडळी आहे। नए जन्म पाए हुए लोग हैं। आणि नवा जन्म प्राप्त झालेले लोक आहेत। आगे और वह विजय हाँ। जिससे संसार पर जय प्राप्त होती है हाँ। हमारा विश्वास है। हाँ। संसार पर जय पाने वाला कौन है? संसार पर जय पाने वाला कौन है? केवल वह वो जिसका यह विश्वास है कि यीशु परमेश्वर का पुत्र है। देखा, मतलब प्रियो मंडली सबके ऊपर है। आणि प्रिय मंडळी जी आहे ती सगळ्यात वरती आहे। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। मंडली को प्रभु ने कैसा स्थान दिया ये हमें जानना चाहिए, और हमें इस पदवी में लाए हो प्रभु को
हरदम प्रभु को धन्यवाद देना चाहिए। आणि देवाने मंडळीला कशा प्रकारचं स्थान दिलेलं आहे आपण जाणलं पाहिजे आणि ही गोष्ट जाणून प्रत्येक क्षणोक्षणी प्रभूला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे। आज दुनिया को परमेश्वर का सच्चा ज्ञान नहीं, आज जगाला देवाचं खरं ज्ञान नाही लोगों ने परमेश्वर को जान करके बनाई वो बात हाथ करा है। आणि लोकांनी देव म्हणून ज्यांना देव बनवलेला आहे ती फक्त हाताची कला आहे। फिर हम भी यहाँ पर बैठा हुआ बहुत से लोग ऐसा हाथ करके के सामने दंडवत करने वाले लोग थे, आणि आपल्यापैकी पुष्कळ लोक याच्या अगोदर मूर्तीला दंडवत करणारे होतो। और आज ऐसे नहीं। आज तसं नाही। क्यों नहीं? का नाही? क्योंकि प्रभु का अनुग्रह का दृष्टि हम पर पड़ा, आणि देवाची कृपा दृष्टी आपल्यावर झाली प्रभु ने उस मूर्खता से हमको बचा लिया। आणि प्रभूने त्या मूर्खतेपासून आपल्याला सोडवलं। प्रियो, आज हमें प्रभु का सच्चा ज्ञान है। आणि प्रभू आज आपल्याला प्रभूचं खरं ज्ञान आहे। ज्ञान है ना? ज्ञान आहे ना? Praise the Lord. Praise the Lord. क्या ऐसे बोलते जा रहा है? का असंच बोलत चाललंय? मानव आज परमेश्वर को कोई भी जानना चाहता है तो एक ही मार्ग है, आणि जर कोणाला देवाला जाणायचं आहे त्याच्याकरता एकमात्र मार्ग आहे, उसको यीशु मसीह को जानना है। आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला जाणायचं। क्योंकि परमेश्वर को प्रकट करने वाला एकमात्र व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह है। आणि देवाला प्रकट करणारा एकमात्र व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। जो व्यक्ति प्रभु यीशु मसीह को नहीं जानता वो परमेश्वर को नहीं जान आणि सकता। जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला नाही ओळखत तो परमेश्वराला नाही ओळखू शकत। इसलिए जब यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 18 वचन में जब हम पढ़ता है, आणि म्हणून योहान त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, परमेश्वर किसी ने कभी नहीं देखा, देखा, परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा। एकलौता पुत्र हाँ। जो पिता की गोद में है, हाँ। उसने उसको प्रकट किया। देखा, मतलब प्रियो, उस अदृश्य परमेश्वर को प्रकट करने वाला ये दुनिया में एकमात्र मनुष्य है वो प्रभु यीशु मसीह। आणि अदृश्य परमेश्वराला प्रकट करणारा या जगामध्ये एकमात्र व्यक्ती आहे तो प्रभु येशू ख्रिस्त आहे। है ना? प्रभु यीशु मसीह को जाने बिना वो परमेश्वर का ज्ञान नहीं ले सकता। आणि प्रभु येशू ख्रिस्ताला न जाणता तो देवाचं ज्ञान नाही घेऊ शकत। इसलिए यूहन्ना 10:30 में प्रभु ने बोला, मैं और मेरा एक हूँ। आणि म्हणूनच योहान त्याचा 10 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं की मी आणि पिता एक आहे। यूहन्ना 14:9 में प्रभु ने फिलिप्पस को कहा, इसने मुझको देखा वो पिता को देखा। आणि योहान 14 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने फिलिपाला अशा प्रकारे म्हटलं की ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले। जो यीशु मसीह को देखता है, आणि जो प्रभु येशू ख्रिस्ताला पाहतो वो निसंदेह ये गवाही देगा ये परमेश्वर है। आणि तो निशंक अशी साक्ष देतो की हा परमेश्वर आहे। क्यों? का? क्योंकि कोलोसियों 2 अध्याय का 9 वचन में लिखा है, कलसीकराचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, उसमें सारे परमेश्वर को देख रूप में वास करता आणि है। त्याच्या ठाई ईश्वरताचे सर्व गुण सदेह वास करतात। मतलब प्रभु में जो भी मतलब आप जानेंगे वो सारे बात का मतलब रहने का देह रूप है प्रभु यीशु मसीह। आणि परमेश्वरामध्ये जे जे काय आहे ते सर्व सदैव राहण्याचं ठिकाण आहे प्रभु येशू ख्रिस्त। एक भी बात का कमी नहीं। आणि त्याच्यामध्ये एकाही गोष्टीची कमतरता नाही। इसलिए कोलोसियों 1:15 में लिखा है कि वो अदृश्य परमेश्वर का स्वरूप है, मतलब प्रतिमा है। आणि म्हणूनच कलसीकराचं पत्र पहिला अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो अदृश्य परमेश्वराचं प्रतिरूप आहे। ये बात को हमें जानना है। आणि या गोष्टीला आपल्याला जाणायचंय। परमेश्वर को जानना है तो हमें और कहीं जाने की जरूरत नहीं। आणि जर देवाला आपल्याला ओळखायचं तर अजून दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही। वो हमें मसीह के पास आना आणि आपल्याला ख्रिस्ताच्या जवळ है यायचंय। ना। ये बात को सही रीति में जानना कितना गौरव का बात है। आणि या गोष्टीला चांगल्या प्रकारे जाणणं किती गौरवाची गोष्ट आहे। है ना। मानो अभी परमेश्वर को हम मसीह में देख सकता, आणि परमेश्वराला आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला भेटू शकतं। हमें मसीह को कहाँ मिलेगा? आणि मग आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त कुठे बघायला भेटेल? परमेश्वर को हम मसीह में देख पाएगा, आणि परमेश्वराला आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहू शकतो। लेकिन हम मसीह को कहाँ पर पाएंगे? आणि मग आपण ख्रिस्ताला कुठे पाहू शकतो? मसीह को हमें मंडली में पाएगा। आणि मग ख्रिस्ताला आपण मंडळीमध्ये पाहू शकतो। देखिए, परमेश्वर का मंडली यीशु मसीह को प्रकट करके जीवन बिताना वो ध्यान से कान खोल कर सुनना है। आणि खूप आपण आपले कान उघडून ऐका की जी देवाची मंडळी आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला प्रदर्शित करत प्रभू येशू ख्रिस्ताला जगत आपलं जीवन जगेल। अगर नासिक की मंडली में आने वालों को यीशु मसीह नहीं मिला ना, आप
प्रभु का दिल को बहुत दुख देता है। आणि नाशिकच्या मंडळीमध्ये आलेल्या लोकांना जर प्रभू येशू ख्रिस्त नाही मिळाला ना तर तुम्ही प्रभूच्या हृदयाला खूप दुःख देत आहात. क्योंकि यीशु मसीह को प्रकट करने वाला बात प्रभु का मंडली है। आणि येशू ख्रिस्ताला प्रकट करणारी गोष्ट प्रभूची मंडळी आहे. और आप कहते हो मैं प्रभु का मंडली का एक सदस्य हूँ, आणि तुम्ही म्हणता की मी प्रभूच्या मंडळीचा एक सदस्य आहे. और आप एकत्रित होने वाला मंडली में आने के बाद में उनको अगर मसीह नहीं मिला, आणि तुम्ही एकत्रित होऊन आल्यानंतर जर त्यांना प्रभू येशू ख्रिस्त नाही मिळाला वो मंडली से प्रभु को बहुत दुख है। आणि त्या मंडळी संबंधाने प्रभूला खूप दुःख आहे. आज बहुत से जगहों में जाता है तो वहाँ पर लोगों को मसीह नहीं मिल पाता। आणि आज पुष्कळ ठिकाणी गेल्यानंतर लोकांना ख्रिस्त भेटत नाही. मैं हर एक पवित्र लोगों को बताना चाहता आणि हूँ, प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो यदि मंडली में कोई आता है आणि मंडळीमध्ये कोणी येतं तर आप बहुत खुशी के साथ उसको स्वागत करें, आणि खूप आनंदाने त्यांचं स्वागत करा. है ना। आप एक आपके पास आप देखो, आप एक नई पहचान कर कोई व्यक्ति आ गया तो आप उसको ऐसा गुस्सा से मत देखो, आणि तुमच्या अनोळखी असा एखादा व्यक्ती आला तर तुम्ही रागाने नका बघू. नहीं तो कई लोग देखता भी नहीं। आणि काही लोक त्यांच्याकडे पाहत पण नाही. अरे कोई भी आता है ना आपके पास, थोड़ा देखो ना चेहरे में, आणि तुमच्या जवळ जो कोणी येतो ना जरा आनंदी चेहऱ्याने त्याच्याकडे पहा. मतलब बड़ा छोटा बच्चों को जैसे समझाना पड़ता है ऐसा आपको समझाने पर भी नहीं समझता, कितना गहरी मतलब धोखा की बात है। आणि मग लहान मुलाला ज्याप्रमाणे समजून सांगावं लागतं असं तुम्हाला समजून सांगावं लागतं तरी तुम्हाला समजत नाही तर मग किती दुःखदायक गोष्ट आहे. मैंने देखा है कि कई बहन लोग वो कुर्सी का आला उसमें बैठेगा, वो अंदर खाली है, वो नया लोग आया अभी भी वो अरे मेन चेंज कर देता है, ऐसे नहीं तुम जाना है तो जाओ, वो भी थोड़ा गुस्सा से देखता है कि मतलब ऐसे नहीं करना। आणि पुष्कळ वेळा मी अशा प्रकारे पाहिले की आपल्या ज्या सिस्टर लोक आहेत ते एका कोपऱ्यावर बसलेले असतात, त्यांच्या त्या बाजूच्या सर्व खुर्च्या रिकाम्या असतात आणि कोणी आल्यानंतर मग ते त्याच्याकडे असं रागाने पाहत राहतात की ते उठून बाजूला सरकती बाजूच्या खुर्चीवर बसतील आणि त्यांना जागा देतील. तसं नाही, ते म्हणतात तुला जायचं तर असंच जा, अशा प्रकारे ते करतात. स्त्रियांनो तसं नाही करायचं. लोगों में बहुत घमंड है, आणि लोकांना खूप गर्व आहे. अभी भी वो नम्रता नहीं, मतलब आज्ञा मानने वाला गुण नहीं। आणि अजूनही लोकांमध्ये आज्ञा पालन करण्याचा गुण नाही, तो नम्रपणा नाही. जो आप जब भी आता है ना प्लीज आप लोग उस लास्ट साइड से आप बैठेगा तो बाकी आने वालों के लिए, अभी एक आएगा तो अभी देखो उधर 3 लोगों को पार करके 4 कुर्सी में जाना पड़ेगा। आणि मग जर अजून एक व्यक्ती आला तर मग बघा की त्या ठिकाणी 3 लोकांना पार करून शेवटच्या त्या 4थ्या खुर्चीवर जाऊन बसावं लागेल. जो नया आने वाले लोगों को ठोकर लगता है, आणि मग जे नवीन येणारे लोक आहेत त्यांना मग ते वाईट वाटतं. अरे अगर कोई आ गया ना तुरंत, मतलब अभी ये पहला बैठा हुआ व्यक्ति का काम है, कम से कम चलो बाकी लोग नहीं समझता है तो मैं जाकर के उधर ही बैठते हैं, उनको इधर ही बैठाएंगे, ऐसा दिल लोगों को नहीं है। आणि मग जर कोणी नवीन आलं ना तर मग सगळ्यात पहिले या ठिकाणी बसलेला व्यक्ती त्याचं हे काम आहे की चला मी जाऊन एकदम कोपऱ्यामध्ये बसते आणि जो आलेला त्याला इथं बसायला जागा देते. पण अशा प्रकारचं मन लोकांमध्ये नाहीये. अरे कई लोग मतलब अंदर जाने के लिए भी वो जगह नहीं देता, आणि काही लोक काय आहे की मध्ये शिरायला पण जागा देत नाही वो निकल जाता है। आणि ते निघून जातात. मैंने ऐसे भी 1-2 बार देखा है, आणि मी असं पण 1-2 वेळा पाहिलंय. दुख लगता है फिर। खूप वाईट वाटतं. आप लोगों को बहुत कई एक बार नहीं कई बार समझा ये बात, आणि तुम्हाला येताना कितीतरी वेळा समजून सांगितली. जो हमारे में उनको मसीह नहीं देख पाया। आणि प्रेमनो आपल्यामध्ये त्यांना ख्रिस्त नाही दिसला. मैं बहुत नम्र विनती करता हूँ, आणि खूप नम्र विनंती करतो. आप लोग थोड़ा सा नम्र विनती, आणि प्रेमनो तुम्ही थोडंसं नम्र व्हा. हमारे में मसीह दिखने दे। आणि आपल्यामध्ये ख्रिस्त दिसू द्या. हमारे यीशु मसीह दुनिया में आया, वो अपने आप को एक गुलाम बनाया। आणि प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला, त्यांनी आपल्या स्वतःला गुलाम बनवलं. हमारे में भी वो गुण होना चाहिए, आपल्यामध्ये सुद्धा ते गुण राहिला है पाहिजे. ना। मैं मसीह में है तो मुझ में मसीह लोगों को दिखना चाहिए। आणि जर मी ख्रिस्त येशू मध्ये आहे तर लोकांना माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसला पाहिजे. है ना, हमने पढ़ा था, फिर भी एक बार पढ़िएगा, पड़ोसियों में पढ़ा जाएगा 27 वचन। आणि कलसीकराचं पत्र 1 अध्याय 27 वचन पुन्हा एकदा वाचा. जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा हाँ। कि उन्हें ज्ञात हो हाँ। कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है। हाँ। और वह यह है हाँ। कि मसीह जो महिमा की आशा है हाँ। उसमें रहता है। देखो मसीह तुम में रहता है। आणि ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. मसीह तुम में कौन सा रूप में रहता आणि ख्रिस्त तुमच्यामध्ये कुठल्या रूपामध्ये राहतो? है? आत्मा. हाँ, मतलब आत्मा के रूप में मतलब बोलेगा तो तुम्हारा प्रभु बनकर रहता है ना। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा प्रभू होऊन आपल्यामध्ये राहतो ना. है ना, ऐसा है तो हम मतलब हमारे में प्रभु का गुण आएगा ही। आणि मग असं जर आहे तर आपल्यामध्ये त्या प्रभूचे गुण येतीलच.
यो हमारे में आज प्रभु यीशु मसीह दिखता है कि नहीं, ये बात को परखो। आज आपल्यामध्ये आपल्याला जो दुसरा पाहतो त्याला आपल्यामध्ये प्रभु येशू ख्रिस्त दिसतो का नाही या गोष्टीला पारखा. है ना, लोगों को थोड़ा भी अपने आप को छोटा करने के लिए तैयार नहीं, आणि लोक थोडं पण स्वतःला नम्र बनवण्याकरता तयार नाही. बात मानने वाला गुण नहीं। आज्ञा पालन करणारा गुण नाही. यो ये वो व्यक्ति उधार पाया है कि नहीं, संदेह लगता है। आणि त्या व्यक्तीचं तारण झालंय का नाही मग शंका आहे. उसमें प्रभु यीशु मसीह की आत्मा है कि नहीं, संदेह लगता है। आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचा आत्मा आहे का नाही शंका वाटते. प्रभु की आत्मा पाए हुए लोग हमेशा अपने आप को नम्र और दीन करने के लिए तैयार रहेगा। आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आपल्या स्वतःला नेहमी नम्र आणि दीन करायला तयार राहतील. यो ये जीवन हमारे लिए नम्र बनने का टाइम है, आणि प्रेम हे जीवन जे आहे ते आपल्या स्वतःला नम्र बनवण्याची वेळ आहे. और हम एक दूसरे को देखने के टाइम पर भी, आणि आपण एकमेकांना पाहत असताना पण खास करके उधार पाए हुए लोगों के बारे में मैं आपको बोलता हूँ, आणि विशेष करून तारण प्राप्त झालेल्या लोकांना मी सांगू इच्छितो. हमें एक दूसरे में किसको दिखना चाहिए, आणि आपण एकमेकांमध्ये कोणाला पाहिलं है पाहिजे. ना, वही कोलोसियों 3:11 आणि कलसीकराचं पत्र 3 अध्याय 11 वचन. उसमें ना तो यूनानी रहा न यहूदी, हाँ। न खतना न खतना रही, हाँ। न जंगली न स्फूर्ति, न हाँ। दास न स्वतंत्र, हाँ। केवल मसीह सब कुछ और सब में है. देखा प्रभु प्रियो, हर एक लोग में जो भी उधार पाया उसमें यीशु मसीह है। आणि प्रेम ज्यांचं ज्यांचं तारण झालं त्या सगळ्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. हम कभी भी अपनी भाई बहन को कोई दूसरी प्रकार या कोई दुश्मन ना समझे, आणि कधीही आपण आपल्या भावा बहिणीला इतरांना आपले शत्रू नाही समजायचं. और आपके पास यीशु मसीह आ गया तो आणि तुमच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आला तर क्या करेंगे, मग तुम्ही काय कराल. तो आपका भाई बहन के साथ भी वही व्यवहार करना। आणि मग तुम्ही आपल्या भावा बहिणी सोबतही तशाच प्रकारचा व्यवहार करा. कितने लोगों ने समझा, आणि किती लोकांना समजलं. आमेन. है आपका भाई बहन आपके पास आने के टाइम पर आप वो व्यक्ति को, ये पुराना व्यक्ति ऐसे नहीं सोचना यीशु मसीह मेरे पास आया। आणि एखादा भाऊ बहीण तुमच्या जवळ आल्यानंतर तो अमुक अमुक एका मनुष्य असा तुम्ही विचार नका करू, तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जवळ आला असा विचार करा. उसमें आप मसीह को देख पाए, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ख्रिस्ताला पाहू शकावं. और हमारे जीवन में है ना, हमको ये गवाही देने के लिए आएगा क्या, आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही साक्ष देता येईल का. है ना, जो मसीह का भेद मंडली जीवन की एक सदस्य बना हुआ व्यक्ति का हमेशा उनका भावना क्या होना चाहिए, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा एक सदस्य झालेल्या व्यक्तीच्या मनाची भावना काय राहायला पाहिजे. गलातियों 2:20 में जो पौलुस कहता है वही भावना हमारे होना चाहिए। आणि गलातीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये प्रेषित पौलाची जी काही भावना आहे तीच आपली भावना राहायला पाहिजे. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. देखा, एक विश्वासी वो उनका पुराना जीवन मसीह के साथ सूली पर चढ़ाया गया, मानो वो खत्म हो गया। आणि एक विश्वासणाऱ्याचं जुनं जीवन जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खेळवलं गेलं. म्हणजे काय, तिथे तिथं मेलं. लेकिन वर्तमान में वो संगति में आकर बैठा है, आणि वर्तमान मध्ये स्वयं तो संगतीमध्ये येऊन बसलाय. तो फिर कौन बैठा हुआ वहाँ? आणि मग त्या ठिकाणी कोण बसलाय. हाँ, अब मैं जीवित न रहा, हाँ। पर मसीह मुझ में जीवित है. देखो आप बताओ, मसीह आप में जी रहा है क्या, आणि ख्रिस्त तुमच्यामध्ये जगत आहे का तुम्ही सांगा. है अपने आप को परखो, आणि आपण स्वतःला पारखा. है मैं जी रहा है, मुझ में मसीह जी रहा है। आणि मी जगत आहे का माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जगत आहे. पौलुस अपने अनुभव से बोलता है आणि पौल आपल्या अनुभवाने म्हणत आहे कि मैं जो है वो सूली पर चढ़ गया, आणि मी स्वतः जो आहे तो मी वधस्तंभावर चढविला गेलो. मतलब अभी मैं नहीं जी रहा हूँ, आणि आता जे मी जगत आहे तो मी नाही जगत आहे, अभी मसीह जी रहा है। आणि माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. यो मंडली जीवन में आया हुआ हर एक पवित्र लोगों को ये बात बताने के लिए आना ही चाहिए। आणि मंडळी जीवनामध्ये आलेला प्रत्येक पवित्र भक्ताला ही गोष्ट सांगता आलीच पाहिजे. अगर हम अपने जीवन को परखो, आणि आपण आपलं जीवन पारखा. आज के दिन मैंने जीवन बिताया या मसीह मुझ में जी रहा था, आणि आजच्या दिवसामध्ये मी माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलो का ख्रिस्त माझ्याद्वारे जगत होता. ना ये क्लास आप थोड़ा बहुत ध्यान से सुनना है, क्योंकि हम मंडली जीवन का बहुत गहराइयों में जाने वाला ये समय है। आणि हा क्लास खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या, कारण मंडळी जीवनाच्या खूप गहनतेमध्ये जाणारी ही वेळ आहे. है ना, हम लोग ये सुनने वाले वचन को समझने के लिए भी हमको आत्मा का अधीन रहेगा, तभी उसका सही प्रकाश मिलेगा। आणि ऐकणारं वचन आपण आत्म्याच्या अधीन राहिलो तरच आपल्याला त्याचा खरा प्रकाश भेटेल. मसीह जीवन एक वेद का जीवन है प्रेम, आणि ख्रिस्ती जीवन एक रहस्याचं जीवन आहे. मानो ये दुनिया में सारे लोग
अपने के लिए जीता है और जो मसीह लोग मसीह के लिए जीता है. आणि या जगामध्ये सगळे लोक आपल्या स्वतः करता जगतात, पण ख्रिस्ती लोक ख्रिस्ता करता जगतात. और दुनिया के लोग किसके लिए जीता? आणि जगाचे लोक कोणा करता जगतात? तो अपने लिए जीता, मतलब अपने खुद के लिए जीता. आणि ते आपल्या स्वतः करता जगतात. तो मसीह जीवन, मंडली के जीवन ऐसे नहीं प्रियो. आणि मंडळी ख्रिस्ती जीवन, मंडळीचं जीवन असं नाहीये. मंडली जीवन किसके लिए है? आणि मंडळी जीवन कोणा करता आहे? वो अपने लिए नहीं, आपल्या करता नाही. वो मसीह के लिए जीता. आणि ते ख्रिस्ता करता जगतात. देखिए आज के दिन को हम परख देंगे. आणि आजच्या दिवसाला जर आपण पारखून बघितलं मैं तर, मेरे लिए जिया या मसीह के लिए जिया. आणि मी माझ्या करता जगलो का ख्रिस्ता करता जगलो? मैंने ये बात को कहाँ तक समझ पाया आणि या गोष्टीला मी कुठपर्यंत समजू शकलो? है ना. ये वचनों को अभी आपको ध्यान से पढ़ना, आणि वचन जे आहे ते खूप लक्षपूर्वक वाचा. सब लोग वो ध्यान से पढ़ना. आणि सगळे लोक खूप लक्षपूर्वक वाचा. हम अपने जीवन में ये गवाही देने पाएंगे क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये ही साक्ष देऊ शकतो का? फिलिपियों का पत्री पहला अध्याय का 21 है. फिलिप्पीचं पत्र पहिला अध्याय 21 वचन. क्योंकि मेरे लिए जीवित रहना मसीह है हाँ और मर जाना लाभ है. अयो कितने लोग बोल पाएंगे? आणि किती लोक असं म्हणू शकतील? हैं? प्रियो प्रेषित पौलुस बोल रहा है, आणि प्रेषित पौल म्हणत आहे, मेरे लिए जीवित रहना मसीह है. आणि माझ्या करता जिवंत राहणं ख्रिस्त आहे. बोले का अर्थ? सांगायचं तात्पर्य, यीशु मसीह ये दुनिया में जैसा जिया वैसा मैं जीता हूँ. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये जसा प्रकारे जीवन जगला त्याप्रमाणे मी जगतो. उसको बोलते हैं मसीह जीवन. त्याला म्हटलं जातं ख्रिस्ती जीवन. मतलब हम कहाँ तक पहुंच गया आणि कुठपर्यंत आपण पोहोचलो? है? पौलुस ने ऐसे कर पाया, आणि पौल असं म्हणू शकला, क्या हम ऐसे कर पाएंगे? आणि आपण असं म्हणू शकतो का? नहीं तो हमारे जीवन में कितना घटिया है. आणि आपल्या जीवनामध्ये कितीतरी कमतरता आहे, वो घटिया हमको दूर कर रहा है. आणि आपल्या कमतरता आपल्याला दूर करायची आहे. पौलुस ने जैसे बोला वैसे हमें बोलने के लिए आना चाहिए. आणि पौल ज्याप्रमाणे म्हटला त्याप्रमाणे आपल्यालाही बोलता आलं पाहिजे. है, इसका रुकावट माना दुनिया के जीवन में क्या क्या होता है, हम लोग मंडली जीवन के बारे में हम लोग सीखने जा रहे हैं. आणि याच्यासाठी अडखळण काय काय होतं मंडळी जीवनासंबंधाने आपण आता शिकायला जाणार आहोत. इसलिए ये क्लास को अब हल्का ना लेना. आणि म्हणून हा क्लास जो आहे तो साधारण रीतीने समजू नका. बार भी मैं आपको बोलना चाहता हूँ, बहुत गौर देकर, बहुत ध्यान देकर इन बातों को सुनना. आणि खूप लक्ष देऊन या गोष्टीला तुम्ही समजून घ्या. एक सच्चा उदार पाया व्यक्ति आणि एका खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती, है ना, उनका जीवन बदल गया है. आणि त्याचं जीवन बदलले, है ना, उनका जीवन का एक ही मकसद रहता. आणि त्याच्या जीवनाचा एक मात्र उद्देश राहतो. क्या है मालूम है? आणि तो काय माहिती का? है ना, रोमियो में पत्री 14 अध्याय का 7-8 वचन. रोम त्याचा 14 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन. क्योंकि हम में से तो न कोई अपने लिए जीता है देखिए, हम में से कोई अपने लिए नहीं जीता. ये किसका बारे में बोल रहा है? आणि आपल्यापैकी कोणी आपल्या स्वतः करता नाही जगत हे कोणा संबंधाने म्हटलंय? मंडली में उदार पाए लोगों के बारे में बोल रहा है. आणि मंडळीमध्ये तारण प्राप्त झालेल्या लोकांसंबंधाने म्हटलेलं आहे. क्या समझा? काय समजलं? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. है, जो भी उदार पाया प्रभु ने मंडली में जोड़ा, उन लोगों के बारे में बोलता है, हम में से कोई भी अपने लिए नहीं जीता. प्रियो, हमारे बाहर सब लोग अपने लिए जीता. आणि प्रियांनो, ज्यांचं तारण झालं, जे मंडळीमध्ये जोडलेले आहेत, त्याच्यापैकी कोणीही आपल्या करता नाही जगत. बाहेरचे लोक आपल्या करता जगतात, स्वतः करता जगतात. उनका प्रभु से मतलब नहीं, आणि त्यांना प्रभूशी काही घेणं देणं नाही. उनका उदार नहीं हुआ, त्यांचं तारण नाही झालं, वो प्रभु को नहीं जानता. आणि ते प्रभूला नाही जाणत. जो प्रभु हमें मिल गया, आणि प्रभू आपल्याला भेटला. वो प्रभु हमें मिलने के बाद, आणि प्रभू आपल्याला भेटल्यानंतर, है, हमारा उदार होने के बाद, आपलं तारण झाल्यानंतर ऐसे लोगों के बारे में लिखा है, अशा लोकांसंबंधाने म्हटलंय. हमसे कोई भी अपने लिए नहीं जीता. आणि आपल्यापैकी कोणी आपल्या स्वतः करता नाही जगत. अपने लिए नहीं जीता तो किसके लिए जीता? आणि आपल्या करता नाही जगत, मग कोणा करता जगतात? यदि हम जीवित हैं नहीं, बिल्कुल आप लोग बोलो ना. आणि तुम्ही सांगा, है, अपने लिए नहीं जीता, फिर हम किसके लिए जीता? आणि आपण जर स्वतः करता नाही जगत तर मग आपण कोणा करता जगत आहोत? बरोबर? आणि सांगा ना, जीता है क्या? आणि खरोखर जगता का ख्रिस्ता करता? झूठ नहीं बोलना, खोटं नका बोलू, सच बोलना. खरं सांगा. जैसे मैंने बोला ना, कई बार लोग बोलने में झूठ बोलते हैं, उससे बढ़कर गाने में झूठ बोलते हैं. आणि पुष्कळ मी तुम्हाला सांगितलं ना, लोक जे तोंडाने बोलतात, एकमेकाशी बोलत असताना जे खोटं बोलतात त्याच्यापेक्षा जास्त गीत गाताना खोटं बोलतात. फल दीदो भलता किसी ने जाना होगा क्या करता. गीत गाने के टाइम पर ऐसा लगता है कि वो व्यक्ति प्रभु के प्रति बड़े अर्पण के साथ बड़ा शूरवीर गीत गा रहा है. आणि मग गीत गाताना अशा प्रकारे वाटतं की तो व्यक्ती खूप मोठ्या समर्पणासह खूप तन्मयतेने ते
गीत गात आहे सच्ची बात है क्या? आणि ती गोष्ट बरोबर त्याच्या जीवनाशी मिळते का? प्रभु का दास यहाँ पर पत्र में बताता है, उदार पाए होंगे, हमसे कोई भी अपने नहीं लिखता। आणि दारुप्राप्त झालेल्या लोकांना या ठिकाणी प्रभूचा दास आपल्या पत्रामध्ये लिहित आहे की आपल्यापैकी कोणी स्वतः करता जगत नाही हम में से कोई अपने लिए नहीं मरता। आणि आपल्यापैकी कोणी आपल्या करता मरत नाही। फिर मग यदि हम जीवित हैं हम जीवित है। तो प्रभु के लिए जीवित हैं। हाँ, ये बात है प्रिय। आणि ही गोष्ट आहे प्रेम हम किसके लिए जीवित है? आणि आपण कोणाकरता जिवंत आहोत हम प्रभु के लिए जीवित है। आणि आपण प्रभू करता जिवंत आहोत कितने लोग बोल पाए? आणि किती लोक म्हणू शकतील है वास्तव में आपका जीवन प्रभु के लिए क्या? आणि खरोखर आपलं जीवन प्रभू करताय का? आपने अपने जीवन को प्रभु के लिए अलग किया है क्या? आणि आपण आपलं जीवन प्रभू करता वेगळं केलेलं आहे का? है मुझे जीना है प्रभु के लिए आणि मला जगायचं आहे प्रभू करता। है वहाँ पर प्रभु का दास बोलता है, हमसे कोई भी जीता है तो हम प्रभु के लिए जीता है, हम कोई मरता है तो प्रभु के लिए मरता है। इसलिए हम जिए या मरे, हम जिए या मरे, प्रभु ही के हैं। कितने लोग बोलेगा? आणि अशा प्रकारे किती लोक म्हणू शकतील की आपल्यापैकी जो कोणी जीवन जगतो तो प्रभू करता जगतो आणि जो कोणी मरतो तो प्रभू करता मरतो। म्हणूनच आपण जीवो किंवा मरो आपण प्रभूचेच आहोत असं किती लोक म्हणू शकतील? ये है मंडली जीवन आणि प्रिय, प्रेम हे आहे मंडळी जीवन ये है सच्चा भक्ति का जीवन, आणि हे आहे खरं भक्तीचं जीवन। ये उदार पाए हुए लोगों का सच्चा अनुभव रहना चाहिए। आणि तारणप्राप्त झालेल्या लोकांचा तो खरा अनुभव राहिला पाहिजे। और उसके साथ और एक खास वचन है, आणि त्याच्यासोबत अजून एक खास वचन आहे दूसरा कोरिन्थी 5:14-15 वचन। आणि दुसरे करंदीकराचं पत्र 5:14-15 वचन। क्योंकि मसीह का प्रेम हमें विवश कर देता है, हाँ, इसलिए कि हम यह समझते हैं हाँ। कि जब एक सबके लिए मरा हाँ, तो सब मर गए, हाँ। और वह इस निमित्त सबके लिए मरा। इस निमित्त सबके लिए मरा। प्रियो, ये वचनों को आप घर में जाने के बाद में भी मैं आपसे नम्र विनती करता हूँ, ये 3 वचन खास करके थोड़ा बैठ करके प्रभु को उसमें बैठ करके, प्रभु इस वचन का और भी गहरा प्रकाश मुझको दे और इस वचनों को मेरे जीवन में अपनाने के लिए मुझे अपनाने के लिए कर। ऐसा प्रार्थना कितने लोग करने के लिए चाहता है। आणि हे जे वचन आहे ते खास विशेष अशी वचन आहे, तिन्ही वचन। तर हे प्रभू हे वचन जे आहे ते समजण्याकरता मला तू सहाय्य कर आणि हे वचन समजून त्याच्या अनुसार जीवन जगण्याकरता मला तू सहाय्य कर। अशा प्रकारची प्रार्थनेसह हे वचन मनन करण्याकरता किती लोक तयार आहे? ये 3 वचन मतलब फिलिपियों 1:21 और रोमियो 14:7-8 और ये दूसरा कोरिन्थी 5:14-15 वचन। आणि फिलिप्पीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 21 वचन, रोमकराचं पत्र त्याचा 14 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 14 आणि 15 वचन। ये तीनों वचन आप आज के दिन में एक होमवर्क के रूप में घर में जाकर के प्रार्थना के साथ आप प्रभु से विनती करो, प्रभु इसको सही रीति में समझ करके अमल करने के लिए मुझे प्राणिग्रह कर। आणि मग हे तिन्ही वचन जे आहेत ते तुम्ही घरी गेल्यानंतर प्रार्थनापूर्वक तुम्ही वचन मनन करा आणि प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू या वचनाचा एक समज एक उलगडा करण्याकरता तुम्हाला सहाय्य कर आणि ते तुम्ही मनन करा। प्रभु का दास यहाँ पर कह रहा है, आणि या ठिकाणी प्रभूचा दास म्हणत आहे प्रभु का प्रेम हमें विवेश कर देता। आणि ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरून धरते। जो हम कोई भी आत्मिक कार्य करता है तो हमारे जीवन में हम आत्मिक जन है, हम करने वाला सारे काम आत्मिक काम है, तो वो काम कैसे होना चाहिए? प्रभु का प्रेम में विवेश होना चाहिए। आणि प्रेम आपण आत्मिक आहोत आणि आपण करणारे प्रत्येक काम जे आहे आत्मिक राहायला पाहिजे, पण आपण करणारे जे काम आहे ते आत्मिक ते काम कसे राहायला पाहिजे तर ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहून राहायला पाहिजे। हम जब प्रेम करता है तो हम नहीं प्रेम करता, मसीह प्रेम कर रहा है। आणि आपण जे प्रेम करतो तर ते आपण नाही प्रेम करत तर ख्रिस्त प्रेम करतो। हम जब नम्र है तो हम नम्र नहीं, मसीह हमारे में नम्र है। आणि आपण जर नम्र आहोत तर आपण स्वतः नम्र नाही तर ख्रिस्त आपल्यामध्ये नम्र आहे। हम यदि किसी को क्षमा देता है तो हम क्षमा नहीं दे रहा है, मसीह हमारे में होकर क्षमा दे रहा है। आणि आपण जर कोणाला क्षमा देत आहे तर आपण क्षमा देतो असं नाही तर ख्रिस्त आपल्यामध्ये राहून क्षमा देत आहे। ये है सच में मसीह जीवन का सही अर्थ। आणि हे आहे ख्रिस्ती जीवनाचा खरा अर्थ। हमारा जीवन में हम जो भी करता है आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतो है ना, अभी प्रभु का प्रेम हमको विवेश करता। आणि ख्रिस्ताचं प्रीती आपल्याला आवरून धरते। जब एक हम सबके लिए मर गया आणि ज्या वेळेला एकच
आणि हा आहे ना आपला विश्वास. हम सब मसीह के साथ मरा हुआ लोग है ना, आणि आपण सर्व लोक ख्रिस्तासोबत मेलेले आहोत ना. फिर हम जो आगे को जीवित है आणि मग याच्या पुढे आपण जे जिवंत आहोत वो हमारे लिए नहीं, आणि ते आपण आपल्या स्वतः करता नाही. जिसने हमसे प्रेम किया और हमारे लिए अपने आप को दे दिया. आणि ज्याने आपल्यावर प्रेम केलं आणि आपल्या स्वतःला आपल्या करता दिलं. बहुत बड़ी बात आणि खूप मोठी गोष्ट आहे. ये सच में ये प्रेम हमें विवेच करना चाहिए. आणि ख्रिस्ताचं हे प्रेम आपल्याला आवडून धरायला पाहिजे. जिसने मेरे लिए अपने आप को दिया, आणि ज्याने माझ्या करता आपल्या स्वतःला दिलं. हमारे जीवन में प्रभु में आने के बाद में एक सच्चा उद्धार पाया व्यक्ति है तो उसको प्रभु को जीना उसका जीवन का एकमात्र लक्ष्य रहेगा. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर जो कोणी प्रभूला प्राप्त करून जीवन जगतो त्याचा एकमात्र उद्देश राहिला पाहिजे की प्रभूला जगणं. आज हमारे जीवन में लक्ष्य क्या है? आज आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? मैं किसके लिए जी रहा हूँ? मी कोणाकरता जगत आहे? मेरे लिए जी रहा है? मी माझ्या स्वतः क्या करता, मैं परिवार के लिए जी रहा है? माझ्या परिवाराकरता क्या जगत मेरे आहे? बच्चे के लिए जी रहा है? मी माझ्या मुलाबाळांकरता जगत आहे का? मैं किसके लिए जी रहा है? कोणाकरता जगत आहे? कई बार लोग बोलेगा मैं तो मेरे परिवार के लिए ये सब करता है, आणि पुष्कळ लोक म्हणतील मी माझ्या परिवाराकरता हे करत आहे, नहीं तो भी मेरे बच्चों के लिए करता है. नाहीतर मी माझ्या मुलाबाळांकरता करत आहे. आपका जीवन सच्चा मसीह जीवन नहीं आणि है. तुमचं जीवन खरं ख्रिस्ती जीवन. आपका जीवन में आप प्रभु में आने के बाद में आपका जीवन का हर एक कामों का सारी महिमा प्रभु को मिलना चाहिए. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर तुम्ही करणाऱ्या प्रत्येक कामाचा गौरव जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला पाहिजे. मेरा पारा कोरिन्थी 10:31 आपको याद है. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचं 10 अध्याय त्याचं 31 वचन तुम्हाला ठाऊक आहे. हम खाए पिए जो कुछ भी करे सब परमेश्वर सब कुछ प्रभु का महिमा के लिए करे. आणि आपण खा प्या जे काय करू ते सगळं काही प्रभूच्या गौरवाकरता करायचंय. यही बात है प्रियो. आणि किती गहन गोष्ट आहे प्रियांनो. हम एक साधारण बात समझने वाला खाना पीना में तक प्रभु का गौरव होना चाहिए प्रियो. आणि एक साधारण गोष्ट आपलं जे खाणं पिणं त्याच्याद्वारे सुद्धा प्रभूचा गौरव व्हायला पाहिजे. ऐसे नहीं है तो असं नाही तर. आप खाने पीने से प्रभु को तुच्छ कर रहे हो. आणि खाण्यापिण्याच्या द्वारे तुम्ही प्रभूला तुच्छ करत आहात. बहुत भयंकर बात है. आणि खूप भयंकर गोष्ट आहे. है ना. आज एक कितनी लोग खाने पीने के पीछे प्रभु को तुच्छ करते हैं. आणि आज कितीतरी लोक खाण्यापिण्याच्या पाठीमागं प्रभूला तुच्छ है करतात. ना. आज हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? हमारा खाना पीने में प्रभु का निंदा होता है. आणि आपल्या खाण्यापिण्याच्या द्वारे प्रभूच्या नावाची निंदा होते का? है ना. कई लोग खाता है आधा प्लेट खा करके छोड़ देता. आणि काही लोक काय आहे की अर्धा प्लेट असंच उष्ट टाकतात आणि सोडून देतात. प्रभु का महिमा होता है क्या? आणि त्याच्याद्वारे देवाचा गौरव होतो का? नहीं होता. नाही होत. आपका खाने वाला प्लेट में एक भी दाना नहीं रहना चाहिए. आणि तुम्ही ज्या ताटामध्ये जेवण करता त्याच्यात एकही दाणा उरायला नको. प्रेज लॉर्ड. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना. हमारा खाने में पीने में कई लोग एक घूंट पी करके फेंक देता. आणि काही लोक काय आहे की एक घोट पाणी पितात आणि बाकी ठेवून देतात. मतलब पीने में भी वो प्रभु का महिमा नहीं देता. आणि पिण्यामध्ये सुद्धा प्रभूचा गौरव नाही करत. मनमाड़ में जाकर वो ऐसे करेगा तो उनको बहुत दर्द हो जाएगा. आणि मनमाडमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही असं पाणी वाया घालवलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. क्योंकि उनको एक गिलास पानी बोलेगा तो बहुत बुरी बात है. आणि त्यांच्याकरता एक ग्लास पाणी म्हटलं तर खूप मूल्यवान आहे. है ना. मतलब 21-22 दिन में एक बार पानी आता है वो भी 2 घंटा. आणि 21 दिवसानंतर त्यांचं एकदा पाणी येतं फक्त 2 तास. पूरा बर्तन भर भर करके वो लोग एक एक बूंद कैसा पानी इस्तेमाल करते हैं आप देख रहा. आणि मग सगळे भांडे ते भरून घेतात आणि एक एक थेंब कशा प्रकारे ते उपयोगात आणतात तुम्ही पारखा. मैं आपको बोलता हूँ. तुम्हाला मी है ना. सांगतो. मैं जब ये घर में जाता है आणि ज्या वेळेला मी घरामध्ये जातो और वो पानी लेकर आता है आणि ते पाणी घेऊन येतात बड़ी खुशी से आणि खूप आनंद तो आले. मैं उनको बोलता हूँ मी त्यांना म्हणतो पहले बात मुझे पानी नहीं चाहिए. आणि पहिली गोष्ट मला पाणी नको आहे. फिर भी आपका एक प्यार है कि थोड़ा आपको पानी पीना चाहिए. आणि तरी तुमचं हे प्रेम आहे की पाणी प्यायला पाहिजे. मैं उनको बहुत नम्रता से बोलता हूँ आणि मी त्यांना खूप नम्रपणाने म्हणतो आप इसको आधा से भी कम लाओ. आणि अर्ध्यापेक्षाही तुम्ही कमी आहात. आप बाकी मड़के में डाल दो. आणि बाकीचं परत ते मडक्यात टाकून है ना. वो लोग भी वो करके थोड़ा सा लाकर आणि मग ते तसं करून थोडंसं घेऊन येतात. नहीं तो क्या होगा. नाही तर काय होईल. मैं उनको कुछ करने के लिए आधा पिएगा ऐसे छोड़ देगा उनका दिल में बहुत दुख हो जाएगा. अरे पहले बोलने से मैं तो आधा देता था. आणि मग मी ते अर्धा पिऊन तसं सोडून दिलं तर त्यांना खूप वाईट वाटेल की अगोदर सांगितलं असतं तर मी अर्धाच ग्लास आणला असता. बात समझ में आया. लक्षात आलं. प्रभु का वचन कैसा है. प्रभूचं वचन सांगतो. हम प्रभु के लोग हैं. आणि आपण प्रभूचे लोक आहे. प्रियो खाने पीने में तक हमको प्रभु को महिमा देना है. आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा आपण प्रभूला गौरव द्यायचा. इतना ही नहीं. एवढंच नाही. है ना. पड़ोसियों का पत्री उसका 3 अध्याय का 17 वचन. गलातीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 17 वचन. हाँ. वचन में या काम में जो कुछ भी करो देखिए वचन में या काम में बोलने के बाद आप कुछ बात करते हैं ना
वो बात करने में आपको सावधान रहना चाहिए, आणि तुम्ही जे काय दुसऱ्याशी वार्तालाप करताना त्याच्यामध्ये सावध राहायचं. क्योंकि आपको बातों को प्रभु ध्यान से सुनता है आणि तुम्ही जे काय बोलता ते प्रभु लक्ष देऊन ऐकतो. ना. आपका वचन, आप जो बात करने वाला वचन नमकीन किया होना चाहिए. आणि तुम्ही बोलणारे जे शब्द आहे ते रुचकर केलेले असले पाहिजे. पड़ोसियों से 4:6 में लिखा है, गलातीकराचं पत्र 4:6 लिहिलंय. हमारा हर एक वचन नमकीन किया होना चाहिए. आणि आपला प्रत्येक शब्द जो आहे तो रुचकर किंवा खारट केलेला असला पाहिजे स्वादिष्ट होना चाहिए. आणि तो रुचकर राहिला पाहिजे. सुनने वालों को आत्मिक उन्नति मिलने वाला होना चाहिए. आणि ऐकणाऱ्यांकरता आत्मिक उन्नती मिळणारा राहिला पाहिजे. हमारा हर एक बोली, आणि आपलं प्रत्येक बोलणं. प्रियो, आप कभी भी हंसी मजाक में भी ऐसा कुछ बात जो जिससे प्रभु का महिमा नहीं होता बात नहीं करना. आणि हसी मजाक मध्ये सुद्धा ज्या गोष्टीच्या द्वारे प्रभूच्या नावाचा गौरव होत नाही ते बोलायचं नाही. ऐसा लोग भी प्रभु के राज्य में नहीं जाएगा. आणि असे लोक सुद्धा प्रभूच्या राज्यामध्ये नाही जाणार. मेरा एफएसओ 5:5 में ऐसे लिखा है, आणि फिसकराचं पत्र 5:5 लिहिले. क्योंकि तुम यह जानते हो कि किसी व्यभिचारी हाँ। या अशुद्ध जन हाँ। या लोभी मनुष्य हाँ। जो मूर्ति पूजक के बराबर है हाँ। मसीह और परमेश्वर के राज्य उसका 4 में पढ़ा था. और न निर्लज्ज का, हाँ। न मूर्खता की बातचीत की, हाँ। न ठट्टे की, हाँ। क्योंकि ये बातें शोभा नहीं देती, हाँ। वरन धन्यवाद ही सुना जाए। देखिए, मतलब हमारे जीवन में जो मुंह से आने वाला शब्द में वो कितना मानव प्रभु का महिमा देने वाला फबीदा होना चाहिए. आणि आपल्या तोंडातून येणाऱ्या शब्दाच्या द्वारे देवाला किती गौरव देणारा शब्द राहिला पाहिजे. बहुत गौरव का बात है आणि खूप गौरवाची गोष्ट आहे. अपनी बातों में आणि आपल्या बोलण्यामध्ये और 3:17 अपना कामों में आणि आपल्या कामामध्ये हमारा हर एक काम प्रियो प्रभु को महिमा देने वाला होना चाहिए. आणि आपलं प्रत्येक काम देवाला गौरव देणारं राहिला पाहिजे. आज भी वास्तव में प्रभु का भय मानने वाले लोग बहुत कम है. आजही देवाचं भय बाळगणारे लोक कमी आहेत. मैं आपको बोलता हूँ, मसीह जीवन में डिसिप्लिन बहुत महत्व का है. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये नियमबद्धता खूप महत्वाचा आहे. आप प्रभु के दरबार में आता है, आणि तुम्ही प्रभूच्या दरबारामध्ये येतात. आप जान बूझ करके ऐसे टाइम पास करके देरी से आता है और वो भी बहुत सुस्त रीति में आता है. आणि मग तुम्ही जाणून बुजून उशिरा येता आणि एकदम असं मरगळलेले येतात. ठीक है, कुछ लोग ड्यूटी से भागदौड़ करके आते हैं, उनके बारे में मैं नहीं बोल रहा. आणि काही लोक कामावरून धावपळ करत येतात, त्यांच्या संबंधाने नाही म्हणत. है ना, उन लोगों को सही रीति में तैयार होने का टाइम तक नहीं मिलता. आणि त्यांना योग्य प्रकारे तयार होण्याची वेळ पण नाही भेटत. परंतु जिसको कुछ ऐसा काम नहीं है लेकिन प्रभु की उपस्थिति में आने में उनको उत्साह नहीं. आणि काही लोकांना काही काम नाही तरी सुद्धा त्यांना प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता वेळ नाही. पूरा दिन घर में टाइम पास करते रहेगा, आखिर प्रभु के उपस्थिति में आने के टाइम में भी देरी से आएगा. आणि दिवसभर घरामध्ये टाइमपास करत राहतील आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता उशीर येतात. कामों में एक अच्छा आदर्श नहीं. आणि त्यांच्या कामामध्ये एक चांगला आदर्श नाही. इतना दुख भरा बात है किती दुःखदायक गोष्ट आहे. ना. हमारे जीवन में हमारे हर एक कामों को प्रभु तोड़ता है. आणि आपलं प्रत्येक काम प्रभू मोजतो. है ना, प्रभु का दृष्टि में हमारा काम प्रभु का योग्य काम है क्या? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये आपलं काम प्रभूच्या योग्य काम आहे का? और ऐसा नहीं है तो असं नाही तर. कुछ भी प्रतिफल नहीं. आणि मग आपल्याला काही प्रतिफळ नाही. बहुत से लोग काम किया परंतु प्रतिफल खोएगा, आणि पुष्कळ लोकांनी काम केलं पण ते आपल्या प्रतिफळाला मुक्ती. क्योंकि जैसे करना चाहिए वैसे नहीं किया. आणि ज्या प्रकारे त्यांनी करायला पाहिजे त्या प्रकारे त्यांनी नाही केलं. अयो, आप काम करना चाहिए. त्यानं तुम्ही काम करा. कई लोग है ना थोड़ा बहाना लेकर के, देखो आप प्रभु को बहुत बार बहुत तुच्छ करता है ना, मतलब वो बात का एक दिन आपको धारणा मिलेगा. आणि पुष्कळ गोष्टीमध्ये प्रभूला तुम्ही तुच्छ करतात आणि त्या गोष्टीची एक दिवस तुम्हाला शिक्षा है भेटेल. ना, कई लोग बच्चे की बाहरी में बाहर जाएगा तो इधर उधर घूमते रहेगा, उनको इधर जो संदेश हो रहा है उसके ऊपर ध्यान ही नहीं. वो घूमते फिरते रोड पर जाने वाले लोगों को देखते, हंसते फिरते टाइम पास करके भाग जाता. आणि काही लोक काय लहान मुलाच्या बहाण्याने बाहेर जातात आणि इकडे तिकडे ते फिरत राहतात आणि रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते न्यावत राहतात आणि या ठिकाणी जो काही संदेश चालू आहे याचा त्यांना काही परवाच नाही आणि तसेच ते निघून जातात. भी आप प्रभु को महिमा किया, आणि फ्रेंड तुम्ही प्रभूचा गौरव केला. आप किस लिए प्रभु की उपस्थिति में आया? आणि का तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आप आले? उद्धार पाया व्यक्ति है क्या? आणि तुम्ही तारण प्राप्त झालेले व्यक्ती आहात का? आपको ड्यूटी पर बुलाया तो ड्यूटी में बच्चों को लेकर के ऐसा खेलते रहेंगे? आणि तुम्हाला कामावर बोलवल्यानंतर कामावर तुम्ही मुलांना घेऊन असं त्याच्यासोबत खेळत राहाल का? नहीं, आपको अपना दुनिया की ड्यूटी का गौरव हुई प्रभु का उपस्थिति में प्रभु का सम्मान करने के लिए नहीं आया, प्रभु का भय मानने के लिए नहीं सीखा. प्रियो, आप बहुत धोखे में. आणि प्राण तुम्हाला जर देवाचं भय बाळगणं जर नाही शिकलं तर मग तुम्ही खूप फसगतीमध्ये आहात.
ध्यान से सुन लो प्रिय, लक्ष देऊन ऐकून घ्या प्रियांनो. आपका काम देखने वाला प्रभु आप में आनंद दे क्या? आणि तुमचं काम पाहणारा प्रभू तुमच्याद्वारे आनंदित आहे का? अरे कई ने भी अच्छा काम किया, आणि काहीने पण चांगलं काम केलं कोई बुरा फल नहीं लाया, आणि काही वाईट फळ नाही आणलं और उनका दिल सही नहीं था, आणि त्याचं मन बरोबर उनको नव्हतं विश्वास नहीं था. आणि त्याला विश्वास नव्हता. है ना, हाबिल ने लाया हुआ बात का इसमें फर्क क्या था? सिर्फ विश्वास का बात था. आणि हबेल आणि काईन यांनी आणलेल्या ज्या गोष्टी अर्पण आहे त्याच्यामध्ये फरक काय होता? तर हबेलाचा विश्वास होता. प्रियो, हमें ये बात को जानना, आप किस उद्देश्य में आप प्रभु को मसीह में आया? आणि तुम्ही कुठल्या उद्देशाने प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले? आपका क्या विश्वास था? तुमचा काय विश्वास होता? अरे को प्रियो, फार का प्रियांनो, आप धोखा मत खाओ, फसू नका अवसर नष्ट हो जाएगा. आणि संधी तुमची नष्ट होईल. ना कई बार कई लोगों को ना प्रभु अभी इंसान के जैसा जल्दी गुस्सा करके थप्पड़ मार के ऐसे नहीं करता. आणि प्रभू मनुष्याप्रमाणे नाहीये की लगेच त्याला राग येईल आणि लगेच तो झापड मारे. प्रभु बहुत धीरे धीरे, आणि प्रभू खूप सहनशील आहे प्रभु हमको बहुत सहता है. आणि प्रभू आपल्याला खूप सहन करतो. परंतु प्रभु आपके बुरे कामों से खुश है इसलिए नहीं, परंतु आपको अवसर दे करके, आपको मन फिरावट का अवसर दे करके प्रभु का भय मानकर जीने के लिए आप प्रभु आपको मौका दे रहे हैं. आणि प्रभू तुमच्या कामाच्या द्वारे खूप आनंदी आहे असं नाहीये, तर प्रभू तुम्हाला पश्चाताप करण्याची आणि मन परिवर्तन करण्याची संधी देत आहे. एक बात मैं आपको बोलाऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, आज आप प्रभु की उपस्थिति में आया, आज तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले क्या आपसे प्रभु बात नहीं किया? आणि प्रभू तुमच्याशी बोलला नाही का? है आपको किस बात में सुधरना है वो बात आपको नहीं समझाया? आणि कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला मन परिवर्तन करायचं याच्या संबंधाने प्रभू बोलला नाही का? प्रियो, जरूर यहाँ पर कितने भी लोग आया, हर एक लोगों को प्रभु में बढ़ने के लिए, सुधरने के लिए, मसीह के रूप बनने के लिए, आनंददा के वायदा के कार्य करने के लिए प्रभु ने खुल्लम बात किया है. आणि निश्चितच या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाशी प्रभू मध्ये वाढण्याकरता आणि आत्मिक जीवनामध्ये अधिक जास्त चालण्याकरता प्रभूने एकदम स्पष्ट रीतीने प्रत्येकाशी बोलला आहे. परंतु आपने प्रभु की उपस्थिति में बैठ करके प्रभु का वचन जान करके सुना नहीं, गलती प्रभु का नहीं आपका है. आणि मग प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणारं जे वचन आहे ते प्रभूचं असं जाणून तुम्ही ऐकलं नाहीये. प्रभू चूक प्रभुची नाही तर तुमची आहे. हे वचन सुनने वाला किसको लाभ मिलेगा? आणि वचन ऐकणाऱ्यांपैकी कोणाला लाभ होईल? ध्यान से पढ़ना. आणि लक्ष देऊन वाचा. पहला थिस्सलुनीके दूसरा अध्याय का 13 वचन. पहिला थिस्सलुनीकराचं पत्र 2 अध्याय 13 वचन. इसलिए हम भी परमेश्वर का धन्यवाद निरंतर करते हैं हाँ। कि जब हमारे द्वारा परमेश्वर के सुसमाचार का वचन हाँ। तुम्हारे पास पहुंचा, देखा, हमारे द्वारा परमेश्वर के सुसमाचार के वचन तुम्हारे पास पहुंचा, तो तुमने उसे मनुष्य का नहीं, तुमने उसको मनुष्य का नहीं, यहाँ पर कोई कथा कहानी हो रहा है, बंडलबाजी हो रहा है, उस रीति में नहीं, परंतु परमेश्वर का वचन समझकर हाँ। और सचमुच ये ऐसा ही है है ग्रहण किया, ग्रहण किया. तो वह तुम विश्वासियों में हाँ। जो विश्वास रखते हो हाँ। प्रभावशील है. हाँ, विश्वास से आया हुआ, विश्वास से सुनने वाला विश्वासी होकर वो काम करता है. आणि जो कोणी हे परमेश्वराचं वचन आहे हा विश्वास ठेवून ऐकतो, अशा विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन हे प्रभावशाली आहे किंवा इफेक्टिव्ह आहे. कई लोगों को कई बातें अच्छा नहीं लगता, आणि पुष्कळ लोकांना पुष्कळ गोष्टी नाही आवडत. इसलिए उनको अच्छा लेना चाहिए बोल के प्रचारक भी बात को बदल देगा तो प्रचारक को भी होगा नुकसान. आणि म्हणूनच त्यांना नाही आवडत म्हणून त्यांना आवडणाऱ्या गोष्टी जर बोलण्याकरता त्याने प्रभूचं वचन जर समजा ते फिरवलं तर मग त्याचा दोष त्या प्रचारकावर पण येईल. है ना, वही पहला थिस्सलुनीके दूसरा अध्याय का 4 वचन. पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 2 अध्याय 4 वचन. और जैसे परमेश्वर ने हमें योग्य ठहराकर सुसमाचार सौंपा, हाँ. हम वैसा ही वर्णन करते हैं, हाँ. और इसमें मनुष्य को नहीं हाँ. परंतु परमेश्वर को हाँ. जो हमारे मनों को जानता है प्रसन्न करते हैं. प्रियो, मनों को जानने वाला प्रभु को प्रसन्न करके प्रचार करता हूँ. आणि मना ओळखणारा परमेश्वराला जाणून प्रचार करतो. अरे किसका मन में क्या लगेगा वो नहीं मतलब. आणि कोणाच्या मनामध्ये कोणाला काय वाटतं याला अर्थ नाही. प्रभु ने दिया वो वचन को प्रभु का महिमा के लिए, प्रभु को प्रसन्न करके, प्रभु को महिमा दे करके प्रचार करना. आणि प्रभूने दिलेलं वचन प्रभूला गौरव देत आपण प्रचार करायचा आहे. Praise the Lord. Praise the Lord. मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. प्रभूला खूप धन्यवाद है देतो. ना, हमारे जीवन में प्रभु हमें अवसर देता है. प्रिय. आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला संधी देतो मंडली जीवन को सही प्रकार जानना. आणि मंडळी जीवनाला योग्य प्रकारे जाणार. आज मानव में एक सही प्रकार मंडली प्रभु का शरीर ध्यान करके उस स्वर्गीय दर्शन में मेरा भाग निभाने में
में सच में उलझा ये क्या आणि एक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ की मंडळी जे आहे ते प्रभूचं शरीर आहे आणि त्या शरीराचा मी एक अवयव आहे आणि माझं मंडळीमध्ये जे कर्तव्य आहे ते कर्तव्य जाणून ते पूर्ण करायला मी तयार आहे का मैं प्रभु का मंडली का एक सदस्य है तो आणि मंडळी प्रभूच्या मंडळीचा मी एक सदस्य आहे तर मुझको जरूर प्रभु ने कुछ जिम्मेवारी दिया है आणि प्रभूने निश्चितच मला काही जबाबदारी दिलेली आहे पाँव प्रभु का शरीर का एक अवयव है तो आणि आपण जर प्रभूच्या शरीराचे एक अवयव आहात तर प्रियोम आपको क्लियर प्रभु ने एक काम दिया है आणि प्रभूने तुम्हाला निश्चितच एक काम दिलेलं आहे क्या काम दिया आणि ते काय काम दिलं वो आप समझता है आणि तुम्हाला ते समजतं का वो काम आप उत्साह के साथ प्रभु को गौरव के लिए करता है क्या आणि ते उत्साहासह प्रभूच्या गौरवाकरता तुम्ही करतात का उसको जानना ते जाणून घ्या उसको जानना त्याला जाणून घ्या मसीह जीवन हल्का नहीं लेना आणि ख्रिस्ती जीवन साधारण रीतीने समजू नका बहुत गौरव का जीवन है आणि खूप गौरवाचं जीवन आहे ना इसका अगला एक महान कदम प्रभु का अनुग्रह आज नहीं आया तो कल सुबेरे के क्लास में आपको बताऊंगा आणि याची खूप मोठा गहन गोष्ट जी आहे ते प्रभूचं आगमन जर आज नाही झालं तर मी उद्याच्या क्लासमध्ये और सांगेन बहुत प्रार्थना के साथ आए आणि खूप प्रार्थनापूर्वक या क्योंकि हम लोग आत्मीय जीवन में मानो गहराई में जड़ पकड़ने के लिए आत्मा की सहायता से आगे जा रहा है आणि आत्मिक जीवनामध्ये खूप खगोलतेने आपल्याला बुडवलेलं राहण्याकरता खूप आत्मिकतेमध्ये आपण पुढे जात आहोत सुना हुआ वचनों को बार बार ध्यान करना आणि ऐकलेलं वचन वारंवार मनन करा तो आपको आशीष दे प्रभू आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देव प्रभु को महिमा मिले प्रभूला गौरव मिळो आमीन आमीन.